नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची उघड झालं आहे. 2 वर्षापूर्वी या जोडप्यांचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विरके असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि प्रतिलिप दिलप्रीत सिंग वर्क यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत वर्क असे मृत मन्नत कौर यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते आणि त्यातच मंगळवारी दिनांक 25 रात्री दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाच्या संतापाच्या भरात आरोपी दिलप्रीत सिंगने पत्नी मन्नतवर लोखंडी रॉडने वार करून तिला ठार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे हत्येच्या 1 दिवसापूर्वीच मन्नत विरक हिने भावासह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मनप्रीत विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला पती दिलप्रीत पासून धोका असल्याची माहिती आणि तक्रार मन्नतने दिली होती. दुसऱ्या दिवशी मन्नत विरकेची हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पतीला जुगाराचा नाद होता. त्याचबरोबर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये वाद होत होता. मृत मन्नत कौर मॉडर्न विचारात होती. तिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची. तिचे इंस्टाग्राम अकाउंट होते, तसेच जिम मध्ये जात होती. यावरून पती पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचे. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळलेली मन्नत त्याच्यापासून दूर माहेरी जात होती आणि त्यांच्यापासून ती घटस्फोट घेऊ इच्छित होती, पण त्याला हे मान्य नव्हते. या दाम्पत्याला 2 वर्षाचा मुलगाही आहे. विकी आणि गुड्डीगोड्यामध्ये कारच्या वस्तू विक्रीचे दुकान चालत होता. इथे व्यवसाय तोट्यात गेल्याने त्याने कपिल नगर येथे किंग्स एसेसरीज नावाने दुकान सुरू केले होते. गेल्या 5 वर्षापासून विकी आणि मन्नत दरम्यान प्रेम संबंध होते. 2022 मध्ये दोघांनी लव्ह मॅरेज केले आणि कुटुंबीय त्यामुळे नाराज होते. मात्र विकी आपल्या पत्नीला घेऊन कुटुंबासोबत राहत होता. घरात वाद सुरू झाल्यामुळे नंतर काही महिन्यांपूर्वी मन्नत सांगण्यावरून विकीने पंचमवद्य आणि सोसायटीचे एक फ्लॅट भाड्याने घेतला. मागील काही दिवसापासून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. विकीला कोणतरी सांगितले होते की त्यांची पत्नी मन्नत जरीपटिका परिसरातील कुख्यात गुन्हेगार भुरे यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. विकी आपल्या आई वडिलांसोबत त्यांच्या घरात राहत होता. तेव्हा कधी फ्लॅटवर जात होता तेव्हा मन्नतशी वाद होत होता. त्याला दारूचे व्यसन होते आणि दारूच्या नशेत तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये यावरून वाद झाला होता. विकीने तिला मारहाण केली. मन्नतने आपल्या कुटुंबाला माहिती दिली आणि मन्नतने आपला भाऊ विशाल सोबत कपिल नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांना दखलपात्रात गुन्हा नोंदवला व काही तासात विकीला सोडून दिले. रात्री ते पुन्हा फ्लॅटवर गेल्यावर वाद सुरू झाला. मन्नतने आपल्या मदतीसाठी जिम मधील मित्र लाजरस इमानुअल याला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी विकीने लोखंडाच्या रॉडने मन्नतच्या डोक्यावर जोरदार वार केला आणि वार वर्मी लागल्याने मन्नत जागीच कोसळली व तिचा मृत्यू झाला. मन्नत मृत्यू पाडल्यानंतर तिथून पसार झाला. मन्नत आणि विकीचा संपर्क होत नव्हता. त्या नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री 11 वाजता कुटुंबियाची फ्लॅटवर गेली, मात्र दरवाजा कुलप होते. कपिल नगर पोलिसांनी यांची माहिती पोलीस कुलप तोडून आत गेले आणि आतील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. मन्नत रक्ताच्या थारोळ्यात मरून पडली होती. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला. हत्या केल्यानंतर विकी बारमध्ये जाऊन दारू पीत बसला. रात्री 3 वाजता त्याला अटक करण्यात आली होती.